सांगली जिल्ह्यातील तासगाव तालुक्यातील डोंगराळ भागात असणारे वायफळे गाव, या डोंगराळ भागातील गाव आमचं पाण्यापासून वंचित होतं. आमच्या जिल्ह्याचे लाडके खासदार माननीय संजय काका आणि त्यांचे सुपुत्र प्रभाकर बाबा यांच्या प्रयत्नातून टेंबूच्या 6व्या टप्प्याचं काम पूर्णत्वात आलेलं आहे. त्यामुळे आमचे वायफळ्यातील सर्व पिण्याच्या पाण्याची व शेतीच्या पाण्याची चांगली सोय झालेली आहे. या खासदार संजय काका पाटील आणि त्यांचे पुत्र प्रभाकर बाबा यांच्या प्रयत्नातून आमच्या वायफळे गावासाठी एक सुजलाम सुफलाम गाव होईल आमचं पाण्यापासून. आम्ही सर्व वायफळे गावकरी त्यांचे ऋणी आहोत. काय लगा अशोक, आपल्या गावाला गेले कित्येक वर्ष झालं पाणी नाही. नुसतं पाणी पाणी पाणीच करायची वेळ आली. पाक बागा वाळून चालल्यात. पाण्याचा पिण्याचा प्रश्न आहे. शेताला तर पाणी नाहीच आहे. काय लगा हे काय होणार का, कधी काय करणार आहे का नाही कुणास ठाऊक. अरे मित्रा, आता हे विषय आपला संपलेला आहे. आपण आतापर्यंत जी काढलेली परिस्थिती दुष्काळी आज आता खासदार संजय काकांनी आपल्या मनावर घेतले आणि प्रभाकर बाबांनी त्यांनीही मनावर घेतले. सगळ्यांनी मनावर घेऊन आपला आता एक टप्पा 6व्या टप्प्यातलं काम पूर्ण होत आलेलं आहे आणि दुसरी 2.5 फुटाची पाईपलाईन ती मंजूर होत आहे. ती काम लगेच चालू होत आहे. आपला यापुढचा जो वनवास आहे तो पूर्ण संपणार आहे. आपली सगळ्यांची शेती सुजलाम सुफलाम होणार आहे. काय सांगतोयस? हो, असं होय. मला काय माहित नव्हतं काही. हे चांगली गोष्ट आहे. मग आता लगेच काम चालूच होणार आहेत. त्यामुळे आपण काही चिंता करायचं काही काम नाही. आपली शेती सगळी सुजलाम सुफलाम होणार आहे आणि आपण सर्वांनी खासदार संजय काका पाटील आणि त्यांचे पुत्र प्रभाकर बाबा यांचं आपण अभिनंदनच करायला पाहिजे. हे मला माहित नव्हतं लगा. बघा, तुम्ही जी बोलताय ही किती वर्ष आम्ही ऐकायचं. ऐकण्याला सीमा आहे. सिद्धोबाच्या देवळामध्ये मी सांगितलं होतं, सभापती होतं, सुखदेव पाटील होतं, त्यावेळी तुम्ही सांगितलं होतं वायफळ्याला पाणी येणार नाही. अरे काय येणार नाही, त्याला कारण काय सांगितलं. मी सांगितलं उभं राहून की हे पाणी आम्हाला वायफळे गावाला पाणी देणारा आर पाटलाचा काही संबंध येणार नाही. आर पाटील घर आम्हाला पाणी देणार नाही. हे पाणी केवळ संजय पाटील देणार आहे. एवढं मी त्या सिद्धोबा देवळात तुम्हाला सांगितलं होतं, तरी सुद्धा पाणी आलं नाही. आता गुरुजी, आपला हा वनवास संपलेला आहे. फक्त मतासाठी राजकारण केलेलं नाही. खासदार संजय काकांच्या प्रयत्नातून आता प्रत्यक्ष कामाला सुरुवात झालेली आहे. त्यामुळे आपला वनवास हा संपलेला आहे. हा वनवास हा राम भोगून गेले, बरेचसे भोगून गेले. तसंच आमच्या मागे राहणार आहे का. आता प्रत्यक्षात कामच चालू झालंय, त्यामुळे विषयच येत नाही. काम चालू होऊन काय करायचं, पाणी बोललं पाहिजे ना. येणार ना आता पाणी. बर, येऊ दे मग बघतो. नाहीतर तुम्हाला आम्ही सुद्धा दाखवतो आमची ताकद. मित्रा, आपलं काम झालेलं आहे. काम प्रत्यक्ष कामाला सुरुवात झालेली आहे आणि यामुळं आपण आता जे आपले आजपर्यंत जे दिवस हालाकी काढले होते दुष्काळी म्हणून, तर आपलं संपलेलं आहे सगळं. आता वनवास सगळा संपलेला आहे आपला. आपण यापुढे गुण्यागोविंदानं राहणार आहे. आपली शेती सुजलाम सुफलाम होणार आहे. चला, याबद्दल मी तुला जेवण देतो. चल चला.